तर स्टुडंट आता बघू आपण हा थेरम. आता या थेरम मध्ये काय दिलेलं आहे बघा. इफ अ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. ठीक आहे, काय म्हटलं बघा, इफ अ अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. ठीक आहे, अल्टिट्यूड म्हटल्यानंतर काय असते, ती परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर म्हणजे 90 डिग्री. एवढं लक्षात ठेवा. जर अल्टिट्यूड माहित नसेल तर आपण इथे तुम्ही बघू शकता, अल्टिट्यूड ही जी ड्रॉ केली आहे या बी पॉइंट मधून कशावर आहे, हायपोटेनियसवर, विच इज परपेंडिक्युलर. अल्टिट्यूड इज ड्रॉन टू द हायपोटेनियस. आणि ड्रॉ केल्यानंतर तिथे काय होतात बघा, दोन ट्रायंगल्स बनतात. जसं थेरम मध्ये सांगितलेलं आहे, देर आर देन द टू ट्रायंगल्स आर फॉर्म. ठीक आहे, दोन ट्रायंगल्स फॉर्म होतात असं सांगितलंय. आणि दोन ट्रायंगल फॉर्म झाल्यानंतर काय म्हटलंय की हे ट्रायंगल सिमिलर असतात ओरिजिनल ट्रायंगलला. ओरिजिनल ट्रायंगल कोणता आहे, ए बी सी. म्हणजे ए बी सी ला हे दोन ट्रायंगल जे बनलेले आहेत सिमिलर आहेत. आणि अजून काय म्हटले, ते त्याच्या व्यतिरिक्त दोघं एकमेकाला सुद्धा सिमिलर आहेत. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग आता गिवन काय काय दिलेलं आहे ते लिहून घेऊ आपण सर्वात अगोदर. बघा आता इथे मी लिहितो गिवन. सो गिवन राहणार आपलं, एक तर आपल्याला दिलेलं आहे अँगल ए बी सी. इट इज अ राईट अँगल ट्रायंगल. सो ए बी सी इक्वल टू 90 डिग्री, हे गिवन आहे. दुसरी गोष्ट, इथे ए डी आणि सी हे तिन्ही पण एका रेषेत आहेत, म्हणून ए डी सी आपण असं लिहू शकतो. याला म्हणतात कोलिनियर पॉइंट्स. ए डी सी आर कोलिनियर पॉइंट्स असं आपल्याला लिहिता येतं. त्यानंतर बघा, इथे बी डी इज अन अल्टिट्यूड. बी डी इज अल्टिट्यूड. त्यानंतर काय म्हटलंय, बीडी जर अल्टिट्यूड आहे तर इथे ए डी बी आणि बी डी सी हे सुद्धा 90 डिग्रीचे अँगल आहेत. राईट, ते लिहायची काही गरज नाही, आपण तसंही म्हणू शकतो. अल्टिट्यूड असली म्हणजे ते 90चे असतात. त्यानंतर बघा टू प्रूव्ह. आता स्टुडंट एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही, हे जे आपण थेरम बघत आहोत तर हे थेरम कधीच पाठ करत नसतात. ठीक आहे, थेरम कधीच पाठ करायचे नाही. त्याला आपण एका स्टेटमेंट वरून सॉल्व्ह करू शकतो, प्रूफ करू शकतो. तर बघा आता इथे स्टेटमेंट हे जे होतं आपल्याला दिलेलं आहे, स्टेटमेंट वरूनच मी काय करतो, इथे डायग्राम बघतोय, स्टेटमेंट वरून डायग्राम बनवली. डायग्राम वरून आपण काय म्हणू शकतो, गिवन लिहू शकतो. डायग्रामला बघून गिवन लिहिता येतं की आपल्याला दिलेलं काय काय आहे. ते दिल्यानंतर आपण काय करणार, जे आपल्याला दिलेलं आहे की बाबा ही गोष्ट अशी आहे, तर तीच आपल्याला काय करायची असते, प्रूव्ह करायची असते, म्हणून आपण ते लिहून घेणार. तर आता इथे काय करणार आपण बघा, पहिलं प्रूव्ह आपल्याला हे करायचं, ए डी बी अँगल ए डी बी इक्वल्स टू किंवा सिमिलर दाखवायचे आहेत आपल्याला, सॉरी. सो सिमिलरचं हे साईन आहे, सिमिलर कोणाला, ए बी सी ला. ट्रायंगल, हे ट्रायंगल होता, ट्रायंगल ए बी सी, ए डी बी सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी, हे प्रूव्ह करायचंय. दुसरं प्रूव्ह करायचंय की हा छोटा ट्रायंगल जो आहे हा सुद्धा मोठ्या ट्रायंगलला सिमिलर आहे. सो ट्रायंगल बी डी सी इज सिमिलर टू ट्रायंगल ए बी सी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. त्यानंतर तिसरं आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की ट्रायंगल हे जे दोन आहेत एकमेकाला सुद्धा सिमिलर आहे. म्हणजे ट्रायंगल ए डी बी इज सिमिलर टू ट्रायंगल बी डी सी. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या तीन गोष्टी या डायग्राम वरून प्रूव्ह करायच्या. स्टेटमेंट वरूनच लिहिलंय आपण. आता बघा, हे प्रूव्ह करण्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. सगळ्यात पहिले समजून घ्या. बघा, एडीबी जर एबीसी ला सिमिलर दाखवायचं आहे तर काय लागते आपल्याला, आपण पहिल्या चॅप्टर मध्येच बघितलं होतं की जर ट्रायंगल सिमिलर दाखवायचे असतील तर कमीत कमी त्याचे दोन अँगल तरी आपल्याला सिमिलर पाहिजे. किंवा मग त्या टेस्ट होत्याच बाकीच्या, अँगल 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 टेस्ट, साईड अँगल साईड टेस्ट वगैरे. तर त्यावरून बघा इथे आपण सांगू शकतो. आता प्रूफ करायचं तर इथे मी लिहिणार प्रूफ. ठीक आहे, सो आता प्रूफ मध्ये काय लिहिणार, सर्वात अगोदर पहिलं प्रूफ करायचंय. सो इन ट्रायंगल कोणकोणते आहेत, ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी. ठीक आहे, दोन ट्रायंगल मध्ये जर बघितलं एडीबी आणि मोठा ट्रायंगल एबीसी. सो इथे बघा कॉमन काय, दोघांमध्ये कॉमन काय दिसतं तुम्हाला, दोन ट्रायंगल बघा, एक हा वाला ट्रायंगल आणि एक मोठा ट्रायंगल. याच्यामध्ये कॉमन गोष्टी कोणत्या आहेत बघा, कोणत्या कॉमन गोष्टी आहेत. राईट, इथे काय आहे बघा, एबीसी जो आहे 90 डिग्रीचा आहे दिलेलं होतं, आणि एडीबी जो आहे तो पण 90चा आहे. सो आपण इथे लिहू शकतो अँगल एबीसी इक्वल्स टू अँगल किंवा कॉन्ग्रुएंट टू अँगल कोणता, एडीबी. एडीबी रिझन काय, बोथ आर 90 डिग्री. ठीक आहे, 90च्या आहेत म्हणून दोन्ही सिमिलर आहेत.
अजून दोघांमध्ये कॉमन काय बघा, एक अँगल तर मिळाला, अजून एक अँगल पाहिजे आपल्याला. बघा कोणता अजून कॉमन निघतो का दोघांमध्ये. एडीबी आहे आणि मोठा एबीसी आहे, दोघांमध्ये कॉमन काय आहे बघा. तुम्ही बघितल्या लक्षात येईल तुमच्या की दोघांमध्ये ए अँगल जो आहे हा काय दोघांमध्ये कॉमन आहे. एबीसी मध्ये पण ए येणार आणि एडीबी मध्ये पण ए येणार. सो अँगल ए कॉन्ग्रंट अँगल ए असं लिहू शकता तुम्ही. आणि रिझन आहे कॉमन अँगल, कॉमन अँगल. ठीक आहे. तर आता हे बघा, दोन जर कॉमन असतील, दोन जर कॉन्ग्रुएंट आहेत, तर यावरून आपण सांगू शकतो की याचा तिसरा अँगल सुद्धा कॉमन आहे. आणि म्हणून बाय ए टेस्ट हे दोन्ही ट्रायंगल सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. आणि रिझन आहे बाय कोणती टेस्ट, अँगल टेस्ट. तर अशा प्रकारे आपल्याला हे इझिली सोडवता येतं. आता हे झाल्यानंतर बघा, आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, हे दोन तर आपण पहिलं प्रूफ झालेलं आहे आपलं. आता दुसऱ्या याच्यामध्ये बीडीसी एबीसी ला दाखवा. सेम याच्यासारखा आहे बघा, हा जो छोटा ट्रायंगल आहे हा दाखवायचा या मोठ्या ट्रायंगलला सिमिलर. आता याच्यामध्ये कॉमन शोधा, कॉमन काय आहे दोघांमध्ये. तर आता इथे मी लिहिणार नाव इन ट्रायंगल कोणता आहे, बीडीसी अँड एबीसी. दोन ट्रायंगल मध्ये काय आहे बघा कॉमन. एक तर आता तुम्ही डायरेक्ट सांगू शकता, जसं इथे 90 डिग्री होता तसा इथे पण 90 आहे, कारण एबीसी 90चा आहे आणि बीडीसी 90चा आहे. सो आता इथे मी लिहिणार अँगल एबीसी इज इक्वल टू और कॉन्ग्रुएंट अँगल बीडीसी. रिझन काय, बोथ आर 90 डिग्री, बोथ आर 90 डिग्री. त्यानंतर दुसरी कॉमन गोष्ट काय, जसं याच्यामध्ये ए अँगल कॉमन होता, यांच्यामध्ये काय कॉमन आहे, बीडीसी मध्ये आणि एबीसी मध्ये सी अँगल कॉमन आहे. सो आता इथे आपण लिहू शकतो अँगल सी. आता आलंय तुमच्या लक्षात, अँगल सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल सी आणि रिझन आहे कॉमन अँगल. ठीक आहे. आता हे अशा आपल्या लक्षात येऊन जाते यावरून हे आलं. आता आपण इथे काय सांगू शकतो बघा, हे जे झालं होतं याला देऊ इक्वेशन नंबर 1 नाव आणि याला देऊ आपण इथे आता देअरफॉर ट्रायंगल बीडीसी हा सिमिलर आहे ट्रायंगल एबीसी ला असं लिहू शकतो आपण. आणि हे आहे बाय अँगल टेस्ट आणि याला देऊ इक्वेशन नंबर 2 नाव. तर आता बघा ए आणि इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून आपल्याला काय सांगता येतं. इथे बघा एडीबी हा एबीसी ला सिमिलर आहे, बीडीसी सुद्धा एबीसी ला सिमिलर आहे. तर आपण इथे लिहू शकतो फ्रॉम 1 and 2. काय सांगू शकतो आपण 1 and 2 वरून, जर हा ट्रायंगल एबीसी ला सिमिलर आहे आणि तो पण जर एबीसी ला सिमिलर आहे तर याचा अर्थ हे दोन्ही ट्रायंगल एडीबी आणि बीडीसी एकमेकाला सुद्धा सिमिलर आहेत. देअरफॉर ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल बीडीसी. आलं लक्षात. याच्यावरून आपण इझिली सांगू शकतो फ्रॉम 1 and 2 की हे दोन्ही पण ट्रायंगल सिमिलर आहे. आणि याच्यावरूनच आपण म्हणू शकतो की हेन्स प्रूव्ड, म्हणजे आपला हा थेरम कम्प्लिटली प्रूव्ह झालेला आहे. तर आपण बघा हे कसा प्रूव्ह केला. आपल्याजवळ काय होतं, आपल्याजवळ फक्त एक स्टेटमेंट होती, दुसरं काही होतं का. आपण थेरम पाठ केला का, बिलकुल नाही. आपल्याकडे स्टेटमेंट होती, स्टेटमेंट वरून आपण डायग्राम ड्रॉ केली, डायग्राम वरून आपण गिवन लिहिलं आणि गिवन वरून आपण प्रूव्ह लिहिलं, प्रूव्ह वरून आपण प्रूव्ह करत गेलो सरळ. आता प्रूफ जेव्हा आपण लिहितो तर आपल्याला काय प्रूव्ह करायचंय त्यावर डिपेंड असतं. आणि दोन ट्रायंगल जर सिमिलर दाखवायचे तर सिम्पली फक्त त्या ट्रायंगलचे दोन अँगल सिमिलर दाखवा. सर्वात अगोदर तर कोणतेही दोन अँगल शोधा सिमिलर आहेत का ते शोधायचं. ते जर का सिमिलर भेटले तर तुम्ही बाय ए टेस्ट इझिली लिहू शकता. आणि जर का तुम्हाला 3 दिलेले असतील तर तुम्ही बाय अँगल टेस्ट इझिली लिहू शकता. समजलं. तर आता बघू आपला नेक्स्ट थेरम, दॅट इज पायथागोरस थेरम.